नमस्कार. सकाळ सकाळी गेलो श्रींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात. माघारायला गेलो महेशला आणण्यासाठी. ज्योतिबाला जायचं होतं म्हणून. परत पुढे गेल्या लक्षात आलं 20 फाट्यावर की आपल्यापाशी गाडीत पाणीच नाही. मग तिथे थांबून घेतलं बघा जार भरून. ही बघा आमची गँग कशी आरामात बसली मिनी पिकअप मध्ये. सुट्टी नाही, सगळी मिळून बघा चालवलं आपण ज्योतिबाला. आविदा, वैभवदा, माह्या, ऋता काका, तसंच अभि भैया, परशा भैया आणि धीरज. आणि कराडात गेलो मग पुढे बसण्यासाठी बघा. अक्षय भाई गाडी चालवला होता. तिथे सागर बावड्या आणि गुटुशेडी बसलेली आधीच. त्यांच्यातल्या बावड्या पाठवलं, मग मागून बसलो मी तिथे पुढं. तिथनं पुढे गेल्यानंतर थांबलो हॉटेल श्री माणिकंदला नाश्ता करण्यासाठी. आणि दरवर्षी ज्योतिबाला जाताना आम्ही इथं थांबून नाश्ता करतो. आणि आम्ही ऑर्डर दिली मी घेतलेली पावभाजी आणि ह्यांनी घेतलेली पुरी भाजी. पण चव काय लागली नाही भावांना व्यवस्थित. थोडीशी अशी खराबच होती चव बिव. का पाणी खाल्ल्या का वाटत होतं सगळं. आणि काय करणार, आपल्याला तर आधीपासून शिकावलं की अन्न हे पूर्ण ब्रह्म. त्यामुळे आलेली तेवढी ऑर्डर खाल्ली. तिथनं पुढे गेल्यानंतर ह्या भावाने ठरवलं बघा ज्योतिबाला येणार भाविकांसाठी लिंबू सरबत. चव बी 1 नंबर भावांनी ठेवलेली. धन्यवाद भावांनो. तिथनं पुढे आल्यानंतर आपल्याला ही दोघं भाऊ भेटलेलं. यांच्याकडे काहीतरी खोळंबा चालतं, त्यामुळे ते म्हणले आम्हाला थोडंसं पुढे सोडतात. मग काय चांगलं सोडलं. काय फायदा नाही. रोड चुकला या ठिकाणी काय म्हणा तुझ्या सांगू मी पुढे बसून ऐकलं नाही, बसून दिलं नाही. 3 तास नुसतं फिरावं देते. शेवटी पोचलो बघा ज्योतिबाला. तिथं खाली टाकेवाडी पाशी गाडी लावली, व्यवस्थित पॅक बिक केली, जार बीर सगळं आत ठेवलं. मग निघालो ह्या गर्दीतनं वाट काढत ज्योतिबा दर्शनाला वर डोंगरावर जाण्यासाठी. गर्दीतनं वाट काढत थोडं पुढे गेल्यानंतर आलता बघा पाऊस. मग तिथं जवळ असलेल्या म्हशीच्या साईडमध्ये थांबलो आडोशाला. पण पाऊस थांबलो लागलो बघा. त्याच गर्दीतनं वाट काढत वर डोंगरावर जाण्यासाठी चालायला. त्यात पण आमच्यातलं काही गाडी असं होतं की बाकीच्या गाडीवाला सांगत होतं की तासभर काय गाडी पुढे जाणार नाही, त्यामुळे गाडी बंद करून ठेवा. तर पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटल्या परतीच्या पावसाला लागलेल्या काही काट्या. या मध्ये तिथं पोहोचल्यानंतर परत एकदा पाऊस चालू झालता गारांसकट. गाराचा पाऊस चालू असताना पण बघा काट्या नाचवायला चाललेल्या. परत गेलो गुरुवांच्या घरी. तिथे जाऊन नारळ घेतला, तसेच प्रसादही घेतला. तिथून परत निघालो बघा ज्योतिबा दर्शनासाठी. तिथनं दख्खन दरवाजापाशी पालखी आलते. मग तिथं बघा परत पालखीचं दर्शन घेतलं. परत मग या माय मंदिरापाशी टोप आल्यानंतर निघालो परतीच्या प्रवासाला. अशा अंधाऱ्या बघा ट्रॉफिक मधनं सगळी माणसं चालत होती. परत निघालो गाडीत बसून माघारी येण्यासाठी. आणि आम्ही सगळेजण बघा असं गुलाबानं लाल भडक झालोय. परत माघारातून पेट नाक्यावर थांबलो बघा हॉटेल शिव गणेशला प्युअर व्हेजला जेवण्यासाठी. जेवण झालं मग बघा प्रत्येकानं आपापल्या जागेवर कलटे मारल्या. रात्री 2 वाजता पोहोचलो पुशेगावमध्ये. ज्योतिबाला जाताना इथून किती वाजता निघायचं, तिथं आपण किती वाजता पोहोचू, तिथनं किती वाजता निघलं, किती वाजेपर्यंत आपण इथं पोहोचू, किती काय लागेल आपल्याला, याचं सगळं नियोजन करणारा नियोजन बादशाह म्हणजे आपला अक्षय भैया मोहित. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी पुत्र श्रेयस देवी या युट्यूब चॅनलला भेट द्या. चालतं मग भेटूया उद्याच्याला.